नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ सगळ्यांना. आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत करीत आहोत. एक 2 दिवसावरती आले पुसेगावचं मैदान आणि पुसेगावच्या मैदानातली काही काही टॉपचे पैरे जे आहेत ते नक्की कुणाला समजणं झालेत नक्की. कारण की मैदानात नियोजन हे असं केलेलं आहे की फक्त तिथं गटच पुकारला जाणार आहे आणि ते गटात बैलांची नावं वगैरे मालकाची नावं वगैरे कोणाची घेतली जाणार नाहीत. असं एक नियोजन केलेलं आहे पुसेगावकरांनी. आणि या मैदानात आत्ता सगळ्यांची लाडकी जोडी बाकासूर आणि घोटचा छोटा सर्जा ही जोडी एकत्र पाळणार आहे का नाही, सगळ्यांनाच वाटते की जोडी पाळणार आहे, ही जोडी पाळणार आहे. नक्कीच बाकासूरचा जो पैरा आहे तो प्रत्येक जण बनवतोय की हा आहे तो आहे, हा तो आहे. नक्की मी पण बनवलेला, पण नक्कीच माझा पण अंदाज चुकीचा ठरलेला आहे. बाकासूरचा पैरा हा घोटचा सर्जा बरोबर नाही. कारण यांचा पैरा जो आहे त्या मामाने सांगितलेला आहे की एक नवीन वासराला संधी देत आहे ते बाकासूर बरोबर. नक्कीच त्यांचं पण बरोबर आहे, कारण बाकासूर नवीन बैल उजेड आणण्याचं काम करतो. बघूया आपण नक्कीच बाकासूरचा पहिला आता मैदानात गेल्यानंतरच समजेल. आता मध्यंतरी एक व्हिडिओ घेतलेला आपल्या बाकासूरची गाडी चालवतात ते बबलू चाचा यांचा, की त्यांनी सांगितलेलं आहे की बाकासूर आणि घोटसारजा ही जोडी नाही पळणार. आता हे पळणार आहे का नाही काय माहित नाही, पण त्यांनी सांगितले का व्हिडिओ एडिट केलाय असा. आणि शेजारी त्यांच्या 22 अकराचे जे मालक आहेत ते दोघे जण आहेत आणि असं ते बोलण्यात येत आहे की बाकासूर घोटचा सर्जा पळणार नाही. इंस्टाग्राम वरती तुम्ही चेक करू शकता. नक्कीच हा व्हिडिओ व्हायरल होते. नक्कीच हा व्हिडिओ एडिट केलेला आहे की नक्की काय हे पण माहित नाहीये. पण असो, माहिती तर अशी मिळते की बाकासूर आणि घोटचा सर्जा पळणार नाही. नक्कीच पायरा हा बाकासूरचा शेवटपर्यंत समजत नाही. अजून कुणालाच माहित नाही, एकमेव असा बैल की ज्याचा पायरा कुणालाच माहित नाही. बघू नक्कीच. तर जर तुम्हाला जर फिक्स पायरा जर समजला तर नक्कीच मी सांगेन. आणि तुम्हाला जर समजत असेल बाकासूरचा पायरा तर तुम्ही नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा. धन्यवाद.